तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेचा पाणी बिल ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचे. तर अधिकृत वेबसाईटची लिंक आहे बघा, www.nmmc.gov.in. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा असा होमपेज दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला पाणी कर इथं बघा फक्त काही क्लिकवर तुमचा पाणी कर ऑनलाईन सुरक्षितपणे भरा असा ऑप्शन दिसेल. तर नवी मुंबई महानगरपालिकेचा ऑनलाईन पाणी बिल भरण्यासाठी तुम्हाला या पाणी कर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवरती याल. ऑटर टॅक्स पेमेंट हा ऑप्शन दिसेल आणि त्याच्या खाली एंटर कंझ्युमर नंबर हा ऑप्शन दिसेल. तर एंटर कंझ्युमर नंबर या बॉक्समध्ये तुमचा कंझ्युमर नंबर म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक नंबर, तर हा कंझ्युमर नंबर म्हणजेच ग्राहक नंबर तुमच्या पाणी बिलवरती प्रिंट केलेला असेल. ग्राहक नंबर या कॉलम मध्ये तो मेन्शन केलेला असेल. तर तो कंझ्युमर नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी कंझ्युमर नंबर ग्राहक क्रमांक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पाणी बिलाची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर दिसेल, त्यानंतर कंझ्युमर नेम म्हणजे तो पाणी बिल कोणाच्या नावावरती आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर ऍड्रेस दिसेल. ही डिटेल्स तुम्हाला कंझ्युमर नंबर टाकून सर्च केल्यानंतर ही डिटेल्स बरोबर आहे की ती संपूर्ण चेक करायचे. आणि त्याच्या खाली बघा लेजर, बिल, पे नाव आणि अपडेट ई केवायसी इन्फो असे ऑप्शन दिसतील. तर लेजर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा पाणी बिलाची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे कोणत्या तारखेला पाणी बिल जनरेट झालेले, पेमेंट तुम्ही कसं केलंय, आणि जर तुम्ही पाणी बिल भरल्याची तुम्हाला रिसिप्ट काढायचं असेल तर या ठिकाणी बिल प्रिंट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही रिसिप्ट वगैरे देखील प्रिंट करू शकता. तर अशी संपूर्ण डिटेल्स पाहू शकता की कोणत्या महिन्यामध्ये किती बिल आला होता, कधी पे केला, अशी तुम्ही लेजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डिटेल्स चेक करू शकता. आणि बिल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चालू महिन्याचा जो काही बिल असेल डिजिटल कॉपी या ठिकाणी पाणी बिलाची दिसेल. तर या ठिकाणी जर तुम्हाला ही कॉपी जरी डाउनलोड करायची असेल तर या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून त्याची पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पे नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे हा चालू महिन्याचा आपला जो बिल आलेला आहे तो बिल आपल्याला आता हे 1389 रुपयाची अमाऊंट आहे. तर हा पाणी बिल आपल्याला भरायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाव ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं विचारतंय की आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड विथ पेमेंट. तर आपल्याला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट गेटवेचे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला नवीन मुंबई महानगरपालिकेचा जो काही पाणी बिल भरायचा आहे तो पाणी बिल भरण्यासाठी तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ईएमआय, नेट बँकिंग, युपीआय वॉलेट किंवा युपीआय क्यूआर असे बरेच ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला जो ऑप्शन सोयीस्कर वाटेल त्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता. आपण सुद्धा या ठिकाणी युपीआय क्यूआर हा ऑप्शन सिलेक्ट करू. क्यूआर कोड तुमच्या स्क्रीनवरती जनरेट झालाय तर तुमच्या युपीआय ऍप्लिकेशन मधून फोन पे, गुगल पे किंवा भीम युपीआय ऍप्लिकेशन मधून तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. तर तुमच्या युपीआय ऍप्लिकेशन मधून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट करण्याची रिक्वेस्ट तुमच्या युपीआय ऍप्लिकेशन मध्ये जाल तर तुम्हाला दिलेल्या अमाऊंटचं पेमेंट करायचं आहे. युपीआय ऍप्लिकेशन मधून जर तुम्ही पेमेंट केलं तर पेमेंट पूर्ण सक्सेस होईपर्यंत तुम्हाला या पेजला रिफ्रेश करायचं नाही. तसंच तुम्हाला थोडंसं वेट करायचंय. आणि या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला या पेजवरती रिडायरेक्ट केले जाईल. तर या ठिकाणी रिसिप्ट पण डाउनलोड होईल. तर रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लोकेशन सिलेक्ट करून तुम्ही ती पेमेंट केल्याची रिसिप्ट तुम्ही सेव्ह करू शकता. हे बघा आता ही पाणी बिलाची रिसिप्ट आपण इथं सेव्ह केली, पण काय होतं प्रॉब्लेम माहितीये का, जो मी रिसिप्ट वरती क्लिक केलं ना तर ही बघा ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला ब्लँक रिसिप्ट दिसेल. तर याचं सोल्युशन काय आहे, तर तुम्हाला काय करायचंय की परत आपल्या या वेबसाईट वरती यायचं. इथं होम पेज वरती तुम्हाला या ठिकाणी परत तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे, जो पाणी बिल वरती मेन्शन केलेला असेल तो तुमचा कंझ्युमर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे. आणि या ठिकाणी परत लेजर वरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा 7/3/2026 इथं तारीख दिसेल, आपण ऑनलाईन पेमेंट केलंय आणि इथं टोटल अमाऊंट किती 1389 रुपयाचं पाणी बिल भरल्याची प्रिंट आपल्याला डाउनलोड करायची आहे. कारण ज्यावेळी आपण केली ती ऑटोमॅटिक जनरेट झाली तर ती ब्लँक आली, त्याच्यामध्ये काहीच डिटेल्स नव्हती. तर इथून तुम्ही प्रिंट करू शकता, तुमच्या जुन्या पाणी बिलाच्या देखील प्रिंट इथून तुम्ही काढू शकता. तर आपल्याला आत्ताची पाणी बिल भरल्याची रिसिप्ट डाउनलोड करायची आहे. तर या ठिकाणी बिल रिसिप्ट वरती क्लिक करायचंय. ज्या तारखेला तुम्ही पाणी बिल भरलाय त्याच्या समोर इथं शेवटला ऑप्शन असेल बिल प्रिंट, हा प्रिंटर आयकन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ही पाणी बिलाची रिसिप्ट पाहायला मिळेल. किती तारखेला पेमेंट भरलेलं आहे, किती अमाऊंट पेमेंट केलंय बघा 1389 ऑनलाईन युपीआय ने आपण पेमेंट केलंय. तर ही रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला ही पीडीएफ तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचे. फ्युचर रेफरन्स साठी तुम्हाला ही जपून ठेवायची.